Hello dear student, good afternoon to all. So today I am going to take one small lecture on crop science part 2. In that topic number 11, that is tillage. Okay, तर पहा मी तुम्हाला आज क्रॉप सायन्स पार्ट 2 मधला टिलेज टॉपिक स्टार्ट करणार आहे. जो आपण क्रॉप सायन्स फर्स्ट आहे त्याच्यामधलं जो राहिलेला पार्ट आहे क्रॉप न्यूट्रिएंट्स मधला तो आपण हा पार्ट संपल्याच्या नंतर किंवा तुमचे टेस्ट झाल्याच्या नंतर कंटिन्यू करूयात. ओके, सो आज मी घेणार आहे तुमचा क्रॉप सायन्स सेकंडचा 11 नंबरचा टॉपिक आहे. पहा टिलेज, पेज नंबर आहे तुमचा 132. त्याच्यामध्ये काय काय पाहणार आहेत पहा, टिलेजमध्ये काय पाहणार आहेत आपण. तर पहिली गोष्ट ऑब्जेक्टिव्ज ऑफ टिलेज, टिलेजची डेफिनिशन, टिल्थ म्हणजे काय. ओके, नंतर हार्वेस्टिंग आणि वेगवेगळे इम्प्लिमेंट्स म्हणजे अवजारं इन शॉर्टमध्ये की टिलेजसाठी किंवा मशागत करण्यासाठी कोणते अवजारं इम्पॉर्टंट आहेत. ओके, तर त्याच्यामध्ये टिलेज म्हणजे काय पहिल्यांदा पहा. ओके, तर टिलेज म्हणजे काय, इट इज फिजिकल मॅनिप्युलेशन ऑफ सॉईल विथ टूल्स अँड इम्प्लिमेंट टू रिझल्ट इन गुड टिल्थ फॉर बेटर जर्मिनेशन अँड सबसिक्वेंट ग्रोथ ऑफ क्रॉप्स. म्हणजे काय शॉर्ट, टिलेज ऑपरेशन्स म्हणजे आंतरमशागत किंवा मशागत म्हणायचं जमिनीची. ओके, आणि त्याच्यामध्ये काय डेफिनेशन सांगितले ते फिजिकल मॅनिप्युलेशन. ओके, म्हणजे मॅनमेड असू दे किंवा कुठल्याही इम्प्लिमेंटच्या मदतीने जमिनीचे मशागत करणे विथ टूल्स अँड इम्प्लिमेंट टू रिझल्ट. त्याच्यातनं रिझल्ट काय मिळतो, इन गुड टिल्थ फॉर बेटर जर्मिनेशन ऑफ सीड अँड सबसिक्वेंट ग्रोथ ऑफ द क्रॉप. म्हणजे काय, मशागत केल्याने काय होते, तुमच्या जर्मिनेशन आहे सीडचं जर्मिनेशन आहे ते फास्ट होतं आणि क्रॉपची ग्रोथही इन्क्रीज होते. हे तुमचं डेफिनेशन राहिली. तर ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं, तुमच्या पेजवरती पहा मोठा पॅराग्राफ दिलेला आहे. त्या पॅराग्राफमध्ये फक्त लक्षात ठेवा की तुमचं जो टिलेज ऑपरेशनचा फादर ऑफ टिलेज ऑपरेशन आहे जेथ्रो टूल. इम्पॉर्टंट राहील ऑब्जेक्टिव्हसाठी फादर ऑफ टिलेज ऑपरेशन किंवा फादर ऑफ टिल्थ, तिथे दॅट इज जेथ्रो टूल. ओके, तर ते पहिलं पेज तुम्ही इन शॉर्टमध्ये पाहिलं तरी चालेल. मग मी तुम्हाला फक्त इम्पॉर्टंटमध्ये सांगते डेफिनेशन ऑफ टिलेज आणि नंतर राहतं ऑब्जेक्टिव्ज ऑफ टिलेज. तर आजच्या टॉपिकला आपण पाहतोय ऑब्जेक्टिव्ज ऑफ टिलेज. ओके, त्याचा मेन ऑब्जेक्ट काय आहे किंवा त्याचा हेतू काय राहतो, कशामुळं करावे ते टिलेज किंवा त्याचा फायदा काय, हे आपण ह्या गोष्टी पाहतोय. तर पहिला त्याचा ऑब्जेक्टिव्ह राहतंय टू मेक द सॉईल लूज अँड पोअर्स. सॉईल म्हणजे माती, लूज अँड पोरस म्हणजे ढिली करणे किंवा पोरस म्हणजे त्याच्यामध्ये पोर स्पेस इन्क्रीज करणे. दोन सॉईल पार्टिकलमधला जो स्पेस आहे तो इन्क्रीज करणे, दॅट इज लूज अँड पोरस. टिलेज ऑपरेशन म्हणजे काय बघा, तुम्ही खुरपणी पाहिली आहे, कोळपणी पाहिली आहे, हॅरोईंग पाहिली, लेवलिंग पाहिली आहे, प्लोईंग पाहिली म्हणजे नांगरणी, खुरपणी, कोळपणी, हे जे मशागत आहेत हेच म्हणजे टिलेज ऑपरेशन्स असतात. हे कशासाठी करायचं, त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय ते आपण पाहतोय. त्याच्यामध्ये पहिलं की नांगरणी केल्यानंतर काय होतं, खालची माती वरती येते, वरची माती खाली जाते. म्हणजे काय, इन्व्हर्टिंग दी सॉईल होते. आणि त्याच्यामुळे काय होते, जी कॉम्पॅक्ट झालेली सॉईल आहे किंवा घट्ट झालेली सॉईल आहे ती लूज होते किंवा पोरस होते, पोर स्पेस इन्क्रीज होतो. मग त्याचा फायदा काय, द लॅटरल ग्रोथ इज रूट इज रिड्यूस्ड ड्यू टू हाय मेकॅनिकल रेन्सनेस अनप्लाव कॉम्पॅक्ट सॉईल. Thus, loosening the soil is necessary for better growth due to proper ratio of micropores and macrospores of water resistant in the soil better. आता ह्याच्यामुळं काय होतं पहा, इन शॉर्टमध्ये सांगते मी. जे रूट पेनिट्रेशन आहे, जे झाडं असतात, समजा खुरपणी केली तुम्ही, बरोबर आहे. खुरपणी केल्यानंतर आपण काय करतो, जमिनीच्या बुडामध्ये जमिनीची माती जी आहे तो लूज करतोय, बरोबर आहे. लूज केल्यानंतर काय होतं की तिथले जे रूट्स आहेत ते पेनिट्रेट होतात म्हणजे वाढत जातात जास्त. जर कॉम्पॅक्टनेस वाढला मातीचा म्हणजे एकमेकांना जर कॉम्पॅक्टनेस जास्त झाला सॉईलमध्ये किंवा घट्ट झाली माती, तर त्याच्यामधले पाण्याची तग धरून ठेवण्याची क्षमता कमी राहते किंवा रूट इन्सर्ट होण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे रूटची ग्रोथ होत नाही आणि प्लांटची ग्रोथ होत नाही. मग त्याच्यामुळे खुरपणी केल्यानंतर काय होतं, ऑक्सिजन मिळतो त्या रूट्सला आणि रूट्सची ग्रोथ इन्क्रीज होते.
हा पहिला ॲडव्हान्टेज राहतो. दुसरा राहतो तुमचं जे सॉईलचं इरोजन होतं आहे, बरोबर आहे, किंवा सॉईल जी वाहून गेली जाते रन फ्लोईंग वॉटरमुळे किंवा वाऱ्यांमुळे माती उडून जाते. मग ते तुम्ही जर सॉईल लूज केली किंवा स्पोर्स केली तर त्याच्यामध्ये ऑक्सिजन शोषला जातो किंवा इम्प्रूव्ह होतो आणि त्याच्यामुळे इरोजन कमी होतं मातीचं आणि वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी इन्क्रीज होते. मग सॉईलचे पोर्स इन्क्रीज झाले, त्याच्यामधलं वॉटर जे आहे ते इन्क्रीज होतं, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढते त्याच्यामध्ये मातीमध्ये. हा पहिला ऑब्जेक्टिव्ह झाला तुमचा, टू मेक द सॉईल लूज अँड पोर्स. ओके. दुसरा ऑब्जेक्टिव्ह राहतो टू एरिएट द सॉईल. म्हणजे काय, जर सॉईल जी जर मशागत केली किंवा टिलेज ऑपरेशन केलं त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये तुमच्या सॉईलमध्ये एरिएशन इम्प्रूव्ह होतं. ऑक्सिजन असू दे, कुठलंही गॅस असू दे, त्याचं एरिएशन इम्प्रूव्ह होतं. ऑक्सिजन असू दे, कार्बन डायऑक्साईड असू दे किंवा नायट्रोजन असू दे, त्याचं एरिएशन इम्प्रूव्ह झालं की त्याच्यामुळं काय होतं, त्याच्यामधले मायक्रोबोलिक म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत त्याची प्रोसेस वाढते, मेटाबॉलिक प्रोसेस किंवा त्याच्या मूवमेंट आहे ती इम्प्रूव्ह होते. कारण एरिएशन वाढल्याने त्याची मेटाबॉलिक प्रोसेस इम्प्रूव्ह होते. त्याचं पहा आता, टू मेक इझी अँड कंटिन्युअस मेटाबॉलिक प्रोसेस ऑफ लिव्हिंग प्लांट्स अँड मायक्रो ऑर्गॅनिझम इन सॉईल शुड बी वेल एरेटेड. द डिझायरेबल केमिकल अँड बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी वुड गो ऑन दॅट द ग्रेटर स्पीड. तुमच्यामध्ये सॉईल टॉपिकमध्ये सांगितलं पहा तुम्हाला की ज्या केमिकल आणि बायोलॉजिकल रिॲक्शन होतात सॉईलमध्ये, ओके, म्हणजे बायोलॉजिकल असो किंवा केमिकल रिॲक्शन, रूटचं पेनिट्रेशन इम्प्रूव्ह असते, हायड्रेशन, हायड्रॉलिसिस या कुठल्याही केमिकल रिॲक्शन्स असू दे, त्या सॉईलचं एरिएशन इम्पॉर्टंट राहतं ऑक्सिडेशन प्रोसेसला किंवा रिडक्शन रिॲक्शनला. ओके. आणि त्याच्यामध्ये तुमचा पूर्णपणे सॉईल मायक्रोफ्लोरा आणि फाउनावर डिपेंड असतो, म्हणजेच बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी डिपेंड असते. ओके. आणि बघा इथे तुम्हाला सेकंड पिक्चरमध्ये दाखवलेले इथं इरोजन होते पहा, बरोबर आहे, पण मातीशी वरती जाते. पण जर टिलेज ऑपरेशनमध्ये जर स्लो टिलेज ऑपरेशन केलं, ओके, तर हे जे सॉईलचं एरिएशन म्हणजे जे इरोजन होतं आहे ते कमी होतं. ओके. हे झालं तुमचा सेकंड ऑब्जेक्टिव्ह. नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह पाहूयात आपण, टू इन्क्रीज द सॉईल टेम्परेचर. ह्याच्यामध्ये काय पहा, द ऑप्टिमम सॉईल टेम्परेचर इज नेसेसरी फॉर ॲक्टिव्हिटीज ऑफ सॉईल बॅक्टेरिया अँड अदर मायक्रोऑर्गॅनिझम इन दी सॉईल. यातला पहिला पॉईंट आहे की सॉईलचं टेम्परेचर कशासाठी इम्पॉर्टंट आहे. ओके. जर सॉईलचं टेम्परेचर प्रमाणापेक्षा जास्त झालं तर तिथली बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटीज म्हणजेच मायक्रो ऑर्गॅनिझमची डेथ होते. आपल्याला पण जास्त टेम्परेचर सहन होत नाही. सॉईलमधले मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत त्यांना खूप कमी टेम्परेचरही सूट होत नाही आणि खूप जास्त टेम्परेचरही सूट होत नाही. म्हणजे जर टेम्परेचर तुमचं मेंटेन राहिलं सॉईलचं तर तिथं मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ जास्त होते. आणि पण काही काही बॅक्टेरिया हे थर्मोफिलिक्स असतात. म्हणजे काय की ते बॅक्टेरिया खूप जास्त टेम्परेचरमध्येही ते जगू शकतात. ओके. मग त्याच्यासाठी पहा, मायक्रो ऑर्गॅनिझम, कुठले मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रो होतात जास्त, तर बॅक्टेरिया. आणि त्याच्यामध्ये पहा, दिस कॅन बी अचीव कंट्रोलिंग एअर वॉटर कंटेंट इन सॉईल, ऑल्सो एक्सपोजिंग द सॉईल टू द हीट ऑफ द सन बाय टिलेज. आता पहा, नांगरणी केली समजा शेतामध्ये, तर आपल्याला नांगरणी करण्यामागचा हेतू काय असतो. पहिली गोष्ट की सॉईल लूज होण्यासाठी आपण नांगरणी करतो, बरोबर आहे, किंवा पहिलं पीक आहे ते पहिल्या पिकाचे जे खोडं वगैरे राहिलेले असतात ते निघून जातात, म्हणजे स्टबल्स, जे पहिल्या प्रिव्हियस क्रॉपचे जे स्टबल्स राहिलेले असतात निघून जातात नांगरण्यानंतर. दुसरा हेतू राहतो की ती खालची सॉईल ती वरती येते आणि वरची सॉईल खाली जाते, म्हणजे पल्वराईज होते सॉईल, बरोबर आहे, आणि त्याच्यामुळे न्यूट्रिएंट कंटेंट जे खाली गेलेले ते वरती येते. तिसरी, आपण उन्हाळ्यात नांगरणी करतो पहा, थोडा दिवस जमीन तशीच ठेवतो. तिसरी गोष्ट असते की ज्याच्यामध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे किंवा जी हुमणी वगैरे असते पहा कधी कधी सॉईलमध्ये, तर ती मरून जातात जर जास्त टेम्परेचर आलं, म्हणजे हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझमही डेथ होतात.
त्याचबरोबर काही हार्मफुल इन्सेक्ट जमिनीमध्ये इम्प्रूव्ह झालेले असतात तर त्याची डेथ होते. मग अशा प्रकारे आपण प्लविंगचे वेगवेगळे फायदे असतात. मग टेम्परेचरचा फायदा असा राहतोय की जास्त टेम्परेचर जर टिलेज ऑपरेशनमध्ये शोषलं घेतलं जातं. बरोबर, म्हणजे काय होतं बा एरिएशन इम्प्रूव्ह होतं. बरोबर आहे, एरिएशन इम्प्रूव्ह झालं म्हणजे ऑक्सिजनचा रेट इम्प्रूव्ह होतो. ऑक्सिजन जिथं वाढला तिथं टेम्परेचरही जास्त ॲब्सॉर्ब केलं जातं, टेम्परेचरची हीट, आणि त्याच्यामुळं टिलेज हे इम्पॉर्टंट राहतं. म्हणजे थर्ड ऑब्जेक्टिव्ह ऑफ टिलेज दॅट इज इन्क्रीज द सॉईल टेम्परेचर अँड दॅट टेम्परेचर इज इम्पॉर्टंट फॉर दी ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द क्रॉप ॲज वेल ॲज टू ॲब्सॉर्ब द हीट इन सॉईल ॲज वेल ॲज टू डिस्ट्रॉय some insect and some harmful microorganisms. नंतर राहते तुमचं सॉईल टू कंट्रोल वीड्स. तर पहा आता पहिला ह्याच्यामध्ये दाखवले पहा मी जे पहिले जे प्रिव्हियस क्रॉप आहे त्याचे काही स्टबल्स राहिलेले आहेत जमिनीमध्ये, आणि जर तुम्ही मशागत केली तर ते स्टबल्सही निघून जात आहेत आणि जे वीड वाढलेलं आहे, गवत जे वाढलेलं आहे तेही डिस्ट्रॉय होतं आहे. म्हणजे थर्ड objective for tillage operations, that is to control weeds. Weeds is an important object of tillage. That control the weeds by suitable implement is advantage of tillage due to its competition with crops for nutrient. Also light, moisture can be reduced with the help of increasing yield of the crop. त्याच्यामध्ये weeds म्हणजे काय, गवत. बरोबर आहे. तर गवत आपण का काढतो, प्लॅन्ट्स आपले जे शेत असतं शेतांमध्ये गवत वाढलं ते का काढतो, त्याच्यामागचा हेतू काय असतो. तर पहिली गोष्ट, कधी कधी आपल्या क्रॉप्सला न्यूट्रिएंटसाठी ते कॉम्पीट करतात. म्हणजे आपण आपलं समजा ऊस आहे तुमच्या शेतामध्ये, तर कधी कधी ऊसापेक्षा गवत मोठं वाढलेलं असतं आणि ऊसाची हाईट कमी राहिलेली असते. का, कारण जे ऊसाचे न्यूट्रिएंट्स आहेत जे आपण खतं घातलेले असते ते पूर्णपणे गवत खाऊन घेतं किंवा ॲब्सॉर्ब करून घेते, आणि त्याच्यामुळे आपलं गवत काढणं महत्त्वाचं आहे. मग ते जे न्यूट्रिएंट राहिलेले ते आपलं क्रॉप्स ॲब्सॉर्ब करून घेईल. पहिली गोष्ट, गवत हे न्यूट्रिएंटला कॉम्पिटिशन करतं. दुसरी गोष्ट, लाईट. जर क्रॉप्सपेक्षा जर गवताची हाईट जास्त असेल तर जे सनलाईट किंवा फोटोसिंथेसिस होते ते कमी होतं प्लांट्स क्रॉप्समध्ये, आणि त्यामुळं जे मेन क्रॉप आहे ते खराब होतं किंवा हाईटने कमी राहतं, नुसतं वीड्सची ग्रोथ जास्त होते. ओके. त्याचबरोबर एरिएशन ही सॉईलमधलं कमी होतं. कशामुळं, तर वीड्समुळं. आणि त्याच्यामुळं टिलेज ऑपरेशन जर केलं आपण, खुरपणी करू दे किंवा कोळपणी करू दे, आणि त्याच्यामुळं काय होतं, वीड्सवरती कंट्रोल होतं किंवा कमी प्रमाण होतं. नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह पाचवा, टू रिमूव्ह स्टबल्स. आता स्टबल्स म्हणजे काय, तुम्ही ऊस कट केला किंवा ज्वारी कट करतात पहा खालून, किंवा बाजरी कट करतात, ते खाली राहिलेले जे खोड असतात पहा त्याला स्टबल्स म्हणतात. मग हे स्टबल्सला टिलेज ऑपरेशनमुळं निघून जातात किंवा ते जागेवर कुजले जातात. जर समजा तुम्ही टिलेज ऑपरेशन केलं, नांगरणी केली, तर तिथे जमिनीमध्ये तसेच गाळले जातात जमिनीच्या बाहेर पडून, आणि त्याच्यामुळे त्याचा खतही तयार होतो आणि त्या जमिनीतून निघूनही जातात. म्हणजे टिलेज हेल्प्स टू रिमूव्ह स्टबल्स ऑफ प्रिव्हियस क्रॉप अँड अदर स्प्राउटिंग मटेरियल लाईक स्टॉल अँड सीडबेड क्लीन. पहा काय काय होतं, जर जेव्हा पहिलं क्रॉप निघून जातं त्याचे काही बिया पडलेल्या असतात पहा, त्या बियाही जे स्प्राउटिंग होतात ते निघून जातात आणि स्टबलही निघून जातात, म्हणजे त्याची राहिलेली खोडं निघून जातात. हे फिफ्थ ऑब्जेक्टिव्ह आहे कशाचा, टिलेज ऑपरेशनचा. नंतर पाचवा राहतोय सिक्स्थ आहे टू डिस्ट्रॉय इन्सेक्ट. मला आत्ताच सांगितलं सॉईल टेम्परेचरमुळे इन्सेक्टची डेथ होते. मग ते ठराविक Insects are either exposed to the sun heat or bird that destroy them. When land is tilled with stubbles and residue of previous crop are removed from field, that attacks certain insects like borer can be greatly reduced. आता काही काही बघा स्टेम बोरर्स असतात, फ्रुट्स बोरर असतात, म्हणजे जे होल पाडतात कुठल्याही फळाला त्याला बोरर म्हणतात पहा. आणि जे बोरर आहेत हे जास्त टेम्परेचरमध्ये आले किंवा टिलेज आलं मध्ये जर टेम्परेचर ॲब्सॉर्ब झालं तर हे डेथ होते यांची. म्हणून टिलेज ऑपरेशन कशासाठी इम्पॉर्टंट आहे, टू डिस्ट्रॉय इन्सेक्ट्स.
ओके, आपण पाहूया नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह, दॅट इज टू ब्रेक हार्ड पॅन. तर पहा, कंटिन्यू जर आपण कंटिन्यू ऊस लावला एका शेतामध्ये तर एखादी सरी पहा खूप निबर होते चालल्यावरती. म्हणजे काय होतं, सॉईलचं कॉम्पॅक्टनेस वाढतो, दोन सॉईल पार्टिकल एकमेकांना जास्त चिकटले जातात आणि त्याच्यामुळं काय होतं, सॉईल एरिएशन कमी होतं आणि वरचा जो हार्ड पॅन आहे किंवा जमीन आहे ते निबर होते, म्हणजे त्याला हार्ड पॅन म्हणतात. आपण टिलेज ऑपरेशन केल्याने ते हार्ड पॅन रिमूव्ह होतो. पहा, आपण एकच रस्ता समजा केला शेतातून, बरोबर आहे, तर तो रस्ता निबर होतो पहा चालून चालून चालून. मग त्याच्यासाठी त्याच रस्त्यावरती पहा कुठलंही पीक उगवत नाही, कारण त्या हार्ड पॅन इम्प्रूव्ह झालेला असतं, त्याच्यामध्ये सीड जर्मिनेशन होत नाही. मग हा हार्ड पॅन क्रॅक करण्याचं काम टिलेज करतं, म्हणजे कुठल्याही इंटरकल्चरल ऑपरेशन केल्याने हार्ड पॅन रिमूव्ह होतो. नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह राहते टू इनकॉर्पोरेट ऑर्गॅनिक और बल्की मॅन्युअर्स. आता याच्यामध्ये पहा, तुम्ही गवत काढताय किंवा त्याच जमिनीमध्ये पुरताय, स्टबल्स आहेत ते पण तिथंच ॲड होता येतं. त्याचबरोबर झाडाचा काही पालापाचोळा असेल तर तो टिलेज ऑपरेशनबरोबर तिथंच कुजला जातो. म्हणजे काय, ॲटोमॅटिकली तुमचं ऑर्गॅनिक मॅन्युअर्सचं प्रमाण वाढते किंवा बल्की मॅन्युअर्सचं प्रमाण वाढते. झाला तुमचा 8th ऑब्जेक्टिव्ह. ओके, आता आपण पाहूयात पुढचं 2 ऑब्जेक्टिव्ह आणि मग तुम्हाला मी रिवाईज सांगते पूर्णपणे एकदम इन शॉर्टमध्ये. 9वा ऑब्जेक्टिव्ह टू इन्व्हर्ट सॉईल अँड इम्प्रूव्ह फर्टिलिटी. याच्यामध्ये काय होतं, इनवर्ट सॉईल म्हणजे आत्ताच मी सांगितलं तुम्हाला, पल्वराईज होते, खालचा लेअर वरती येतो, वरचा लेअर खाली जातो. आता तुमच्या डिपेंड राहतं, जर प्लोईंग असेल तर 0 to 15 सेंटीमीटरचा एक लेअर असतो, 50 ते 30 सेंटीमीटरचा एक लेअर असतो. जर आपण डीप प्लोईंग केलं किंवा जर खोल नांगरणी केली तर सॉईल जी आहे, जी खालची जी असतात ती वरती येते. त्याच्यामुळं काय होतं, सॉईलची फर्टिलिटी इम्प्रूव्ह होते. फर्टिलिटी इम्प्रूव्ह म्हणजे काय, न्यूट्रिएंटचं प्रमाण वाढतं. न्यूट्रिएंटचं प्रमाण कसं वाढतं, तुम्हाला मी सांगितलं होतं, नायट्रोजन लिचिंग फास्ट होतं, म्हणजे खाली जातो जमिनीच्या जास्त खाली, फॉस्फरस जागेवर थांबतो, तसंच पोटॅशियम हे जमिनीच्या खाली दुसऱ्या लेअरला जाऊन थांबतो. मग असं केल्याने, प्लोईंग केल्याने जे न्यूट्रिएंट आहे ते वरती येतात. ओके, आणि त्याच्यामुळे फर्टिलिटी इम्प्रूव्ह होते. आणि लास्टचा ऑब्जेक्टिव्ह राहतो टू मेक गुड सीडबेड. तर तुम्हाला जर कुठलंही क्रॉप लावायचं असेल, ओके, कोणतेही पीक लावायचं तर त्याच्यासाठी सीडबेड करणं गरजेचं आहे किंवा कोणतेही वाफा किंवा सरी करणं गरजेचं आहे. ओके, मग त्याच्यासाठी तुम्हाला टिलेज ऑपरेशन करावेच लागणार. सरी वाफा जर व्यवस्थित असेल तर पाणी व्यवस्थित बसते पिकाला. ओके, आणि बरोबर परत टिलेज ऑपरेशन किंवा खुरपणीसाठी हेल्प होते. आता इन शॉर्ट मी तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह सांगते पहिल्यापासून, पहा थोडक्यात. तर ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट राहील तुमच्या टिलेजची डेफिनेशन. टिलेजच्या डेफिनेशनमध्ये काय लक्षात ठेवायचं, इट इज फिजिकल मॅनिप्युलेशन ऑफ सॉईल विथ द हेल्प ऑफ टिलेज आणि विथ द हेल्प ऑफ टूल्स अँड इम्प्लिमेंट. कशासाठी, फॉर द रिझल्ट फॉर ग्रोथ ऑफ द प्लांट्स अँड बेटर जर्मिनेशन ऑफ द सीड. ओके, म्हणजे कशासाठी, मशागत करणं पण कशासाठी, तर गुड ग्रोथ, सीडची वाढ होण्यासाठी चांगली आणि प्लॅन्टची वाढ होण्यासाठी. आणि ऑब्जेक्टिव्ह आहे 10. त्याच्यातलं पहिलं ऑब्जेक्टिव्ह मेक सॉईल लूज अँड पोरस. सॉईल लूज होते आणि त्याच्यातली पॉरोसिटी इन्क्रीज होते. सेकंड ऑब्जेक्टिव्ह टू रेट द सॉईल, म्हणजे ऑक्सिजनचा किंवा कुठल्याही गॅसचं इम्प्रूव्ह होतं प्रमाण सॉईलमध्ये. थर्ड ऑब्जेक्टिव्ह टिलेज केल्याने टू इन्क्रीज द सॉईल टेम्परेचर, आणि ते सॉईल टेम्परेचर काय करतं, हार्मफुल मायक्रोऑर्गॅनिझमची डेथ करते किंवा त्याच्यामुळं काही इन्सेक्ट आहे ते बोरर्स आहे तो डेथ होतो. ओके, नंतर राहतं टू कंट्रोल वीड्स. तर वीडमध्ये पहा कॉम्पिटिशन, तर वीडमध्ये पहा तुमचं जे मेन ऑब्जेक्टिव्ह राहते टू कंट्रोल वीड. कशामुळं होतं, की आपण टिलेज ऑपरेशन केल्यामुळं. नंतर राहतं टू रिमूव्ह स्टबल्स, पहिलं क्रॉप काढल्यानंतर जे स्टबल्स राहिलेले ते रिमूव्ह होतात. नंतर टू डिस्ट्रॉय द इन्सेक्ट म्हणजे तुमचे किडे असतात तर त्याचा काय होतं, डेथ होते. नंतर टू ब्रेक हार्ड पॅन, जमिनीवरचा जो थर असतो कॉम्पॅक्ट थर निबर झालेला तो ब्रेक होतो. नंतर टू इनकॉर्पोरेट ऑर्गॅनिक अँड बल्की मॅन्युअर्स,
म्हणजे पालापाचोळा वगैरे ॲड होतो जमिनीमध्ये. नंतर इन्व्हर्ट सॉईल अँड इम्प्रूव्ह फर्टिलिटी, मातींची लेअर बदलतो आणि त्याच्यामुळं फर्टिलिटी इम्प्रूव्ह होते. आणि लास्टला टू मेक गुड सीड बेड फॉर दी ग्रोथ ऑफ दी बेटर ग्रोथ ऑफ दी क्रॉप्स अँड जर्मिनेशन ऑफ दी सीड. ओके, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर विचारा. हे तुम्हाला आता जी टेस्ट होणार आहे तुमची, त्या टेस्टमध्ये ह्या टॉपिक क्रॉप सायन्स पार्ट सेकंड त्याच्यामध्ये टिलेज हा जो टॉपिक आहे तो एकच राहणार आहे. ह्याच्यावरती तुमचे ऑब्जेक्टिव्ह राहतील. ओके, जर काही प्रॉब्लेम आला समजलं नाही तर विचारू शकता. थँक्यू.